तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. झी मराठीचा कोणताही कार्यक्रम असला आणि तुम्ही सगळेजण आला नाही तसं होतच नाही. मला असं वाटतं झी मराठीचं जे कुटुंब हळूहळू वाढायला लागलेलं आहे आणि या कुटुंबामध्ये अतिशय महत्त्वाची लोक, जी आपली हक्काची लोक असतात, जी नेहमीच झी मराठीचा कार्यक्रम आहे असं म्हटल्यानंतर येणारी जी मंडळी असतात ती तुम्ही सगळेजण असतात. त्यामुळेच तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आता मूळ कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया. कार्यक्रम आहे सनई चौघडे. या नावावरूनच तुमच्या लक्षात आलं असेल, वधूवर मेळावा इथं होणार आहे. काही क्षणांमध्ये इथे मुलं आणि मुली येतील आणि ते त्यांचा परिचय करून देतील आणि त्यानंतर त्यांच्या ज्या लग्नाच्या गाठी असतात त्या या ठिकाणी बांधल्या जातील. असा हा वधूवर मेळावा या ठिकाणी काही वेळातच संपन्न होणार आहे. झी मराठीनं हा मेळावा आयोजित केला आणि हा मेळावा संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचावा याकरता एवढा मोठा मीडिया इथे आला. त्यामुळे पुन्हा एकदा मी त्यांच्या मनापासून आभार मानतो. काय झालं ताई, काय तुमचं काय म्हणणं आहे? एक मिनिट, नमस्कार करून येते स्वामींना. या थँक्यू स्वामी, थँक्यू. या काय म्हणताय काय तुम्ही? या. तुम्ही आता ते अल्पोपहार वगैरे म्हणलात हो. ते परब केटरिंग सर्व्हिसेस मधनं आलेलं आहे. अच्छा परब केटरिंग सर्व्हिसेस मधनं ते आलेलं आहे. एवढंच सांगायचं आहे ना तुम्हाला? नाही एवढंच नाही. काय मग काय? लालबाग परळमध्ये आमचं आहे मेन परब केटरिंग सर्व्हिसेस, बरं का? अच्छा. स्वामींच्या कृपेने एवढं मस्त काय वाटायचं सांबार वगैरे आम्ही एवढं छान बनवतो ना, मस्त. बरं हरकत नाही. सांगितलं ना? हो सांगितलं. या पमा परब आहे आणि यांचं हे केटरिंग आहे, गृह उद्योग आहे. मालवणी मसाल्यावरती 10% सूट आहे यांच्या. तर त्याच्यामुळे तुम्हाला जर लागला मालवणी मसाला तर तो निश्चितपणानं तुम्ही घ्या. बरं मी हा, मला फक्त चांगला स्वयंपाक नाहीये, मग तर मला छान 4 मुली पण आहेत. बरं का? हा. एवढं सुंदर आहेत ना की काय. आता छोटी वाली अजून लहान आहे, तिचं नका धरू. तिचं नको. हा अच्छा, तिचं सोडून देऊ. हा अगं बाई, काय झालं? आसावरी, हा. गवळी, समजूतदार, गुडी आणि इथे ते हॉस्पिटल आहे ना बाजूला. हा. त्यांच्या नर्सेस ते डॉक्टरचे वगैरे कपडे शिवते, एकदम बेस्ट. अहो पण तुम्ही अख्खं कुटुंब घेऊन इथे कशाला आलात? सनई चौघडे वाजवायचे. आम्ही एकटे कुठं जातो का? आम्ही सगळे एकत्र जातो. स्वामींची कृपा. स्वामींची कृपा. हो. बरं ह्या सगळ्यांचं कळलं. हे तुम्ही बेस्ट आहेत म्हणालात, यांचं काय तुम्ही? हो, मी बीएसटी मध्ये कंडक्टर आहे. अच्छा. बाबा, बीएसटी मुंबईची लाईफलाईन आहे. हा. पाऊस असू दे, ऊन असू दे, वारा असू दे, वा. आमची बीएसटी कुठेही जाणार. वा किती छान. आणि हे असं तुमचं एक चौकोनी कुटुंब आहे, बरोबर आहे की नाही? तुम्ही आता एक काम करा, ऐका. हे जे तुमचं हे जे तुमचं केटरिंगचं आहे आणि तुमची जी हिरोईन आहे ती काही क्षणात हिरवीन अच्छा, ती काही क्षणांमध्ये इथे येईलच. पण मला असं वाटतं तुम्ही थोडा वेळ थांबा. आता आपला जो वधूवर मेळावा आहे तो जरा आधी पुढे जाऊ देत नाही का? पहिले आपले या मेळाव्यातील जे महत्वाचे व्यक्ती आहेत ते आलेले आहेत. मी त्यांना विनंती करतो, या तुम्ही इथे येऊन तुमचा परिचय द्या आणि सुरुवात करा या मेळाव्याला. मी काय म्हणतो, फोन जाऊ दे ना सर, मी लग्न करतो, तुम्ही फक्त इंटरव्ह्यू द्या. अरे तुम्हाला बघून पटकन हो म्हणतील मुली आणि मग माझ्याशी लग्न करतील. वेळ वाया चाललाय, मी जातो इथून. नाही सर, असं करू ठीक आहे, तुला करायचं तर कर लग्न. मी मॅक आहे, मी सरांचा पिया आहे. मी मगाशी म्हटलं तसं आम्हाला कॅम्पस इंटरव्ह्यूला जायचं होतं. आमचा कॅम्पस चुकला मॅडम, माझ्याकडून चुकून झालं. आम्ही चुकून इथे आलोय. इंटरव्ह्यूज आता जाऊन आम्ही तिथे घेतो. आज सगळं जॉब सिलेक्शन होईल. सर मला काढून टाकू नका सर. माझी आई आहे नमस्कार. आणि यांनीच मला सांगितलं आहे, मला शिकवलंय हा. लहानपणापासून की हा. मुलींच्या सोबत वेळ वाया घालवू नकोस, हा. आयुष्य बर्बाद होईल. अरे बापरे. मी ऐका मी काय तुम्हाला म्हणतोय, हे जे तुमचं गोड भांडण चालू आहे मगासपासून, बरोबर आहे की नाही? हे भांडण जे आहे ते आत्ता आपण तुर्तास थांबवूया. पण हे भांडण आपल्याला 16 मार्च पासून दररोज रात्री 8:30 वाजता आपल्या लाडक्या झी मराठीवरती पाहायला मिळणार आहे. त्यामुळे तिकडे या आणि या गोड भांडणाचा आनंद घ्या. वा 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 वा, किती छान.
बघा एकीकडे मसाला जरी असला तरी सुद्धा तो अतिशय छान गोडा मसाला आहे, ज्याच्यामुळे जेवणाची चव वाढते. तशीच या मालिकेत सुद्धा चव येणार आहे, ती सुद्धा वाढणार आहे चव. आणि एका बाजूला तुम्ही बघता आहात की तडके देण्यासाठी अगदी सज्ज असलेलं असं हे कुटुंब आहे. आमच्या इकडे कॉन्टिनेंटल फूड आहे. हो वा, तर असं हे कुटुंब आहे. आणि ही दोनही कुटुंब तुम्हाला 16 मार्च पासून आपल्या लाडके झी मराठीवरती पाहायला मिळणार आहेत. सर, या मालिकेतनं आम्हाला वेगळं असं प्रेक्षकांना काय पाहायला मिळणार आहे? तुम्ही नेहमीच काही ना काहीतरी प्रयोग करत असता. तुमच्या अनेक मालिका आजपर्यंत आम्ही पाहिलेल्या आहेत. रात्रीचं खेळ चालीसारखी मालिका असेल, बरोबर की नाही, देव माणूस असेल, अनेक मालिका तुम्ही ज्या मालिका केल्या त्या मालिका सुपरहिट होत्या. या मालिकेतलं तुम्ही आम्हाला वेगळं काय, प्रेक्षकांना काय पाहायला मिळणार आहे? ह्या मालिकेत कटकारस्थान वगैरे असं काही हां. नसतं. एक हॅपी फॅमिली जे आनंदी आहे वा. आणि एक प्लॅस्टिक फॅमिली जे आपण त्याच्या ओढ असते आपल्याला की अरे आपल्याला तिथे तोच 42व्या मजल्यावर राहायला जायचं आहे, अरे असं घर मिळालं पाहिजे. पण खरा आनंद कुठे आहे हे प्रेक्षकांना बघायला मिळेल. विचारांची देवाणघेवाण असेल, कारण आता जेनझी अशी सगळी मुलं असतात. त्याच्यात एक लालबाग परळमधली फॅमिली लोकांसमोर आणणं हे फार महत्त्वाचं होतं की अशी मुलं खूप हुशार असतात, टॅलेंटेड असतात. आणि मला असं वाटतं की या निमित्तानं तुम्ही एक अशी वेगळी रेसिपी आणलेली आहे. एक जण आहे ज्याला बाईचा स्पर्श सुद्धा नको आहे, बरोबर आहे की नाही, आणि एक कुटुंब असं आहे की ज्याच्यामध्ये फक्त नावापुरताच पुरुष आहे एक, बाकी पण तो पूर्ण पुरुष आहे. बाकी अख्खं कुटुंब जे आहे त्याच्यावरती महिलांचंच वर्चस्व दिसतंय. अशी दोन कुटुंब एकत्र येणार आहेत आणि त्यानंतर त्यातून काय धमाल येणार आहे, काय मजा येणार आहे. मला असं वाटतं की हा एक वेगळा विचार या निमित्तानं तुम्ही प्रेक्षकांसाठी घेऊन आलेले आहात. मेघना, तरी किती वर्षांनी तू येतेस झी मराठीवरती आणि कसा हा निर्णय घेतलास? कारण तू हा निर्णय घेतलास म्हणूनच मला अँकरिंग करण्याची संधी मिळाली असं म्हणायला हरकत नाही. नाहीतर कोणताही कार्यक्रम असो त्याच्यामध्ये निवेदिका म्हणून तूच असतेस. आज आम्हाला ती संधी मिळाली, त्याबद्दल सुद्धा मी तुझे आभार मानतो. तर काय म्हणतील, किती वर्षांनी तू पुन्हा एकदा कमबॅक करतेस असं म्हणून? मी झीचा भाग नेहमीच राहिले आहे. मग आवाजाचं निमित्त असू दे किंवा लोभ असावासारखा एखादा कार्यक्रम असू दे. आणि मला असं वाटतं की झीसारखी वाहिनी ना आधी कधी होती आणि यापुढे ना कधी होईल. त्या वा. झीसाठी एकदा जोरदार टाळ्या. झी मराठी आपली मराठी असं नेहमी आपण ब्रीदवाक्य म्हणतो. मी निस्सीम स्वामी भक्त आहे आणि मनस्वी सावंत हिचा मला फोन आला की एक कॅरेक्टर आहे जी स्वामी भक्त आहे. वा, तर मला असं वाटतं की स्वामींनी माझ्यासाठी हा रोल मला दिलेला आहे आणि तो मार्ग दाखवला आहे. आणि राजीव सर आता आम्हाला डिरेक्टर आहेत, त्यामुळे त्यांच्या दिशेने आम्ही पुढे जाणार आहोत. एकत्र काम केलं असल्यामुळे ट्युनिंग माहीत होतं, सगळं गोष्टी आम्हाला एकमेकांना काय माझ्यामध्ये मी काय करू शकतो हे सरांना चांगलं माहिती वा. आहे आणि तो करण्याचा प्रयत्न करेन, कारण दत्तापेक्षा फार वेगळा रोल आहे. आणि मला खरंच टेन्शन आहे त्या गोष्टीचं. दत्ताची छाप अजूनही लोकांमध्ये आहेच, अजून ती आता सुभाषची छाप पाडायचा प्रयत्न करेल. त्यामध्ये राजू सर आहेतच, त्यामुळे मला काही त्याची भीती नाही आहे. नेहमीच झी मराठीने माझ्या आयुष्यातल्या प्रत्येक टप्प्यावर एक वेगळं चॅलेंज दिलेलं आहे, आनंद दिलेला आहे. मग ती वादळवाटमधली रमा चौधरी असो किंवा येऊ कशी तशी मी नांदायला मधली मालविका खानविलकर असो आणि आता असणारी तेजस्विनी खानोलकर असो. फक्त ही आपल्या घरात प्रत्येकाच्या घरातले वासे असतात. काहींच्या घरात वासे असतात पण ते पोकळ असतात. मला असं वाटतं आमचं कुटुंब आहे ना ते पोकळ वाशाचं कुटुंब आहे. वा. आणि कुठेतरी हे वासे सांधण्याचं काम येणारी मुलगी करण्याचा प्रयत्न करेल. माझी खरी एंट्री झी मराठीवर 2016ला झाली होती. कारण मला जेव्हा सुरुवात करायची होती आणि माझं असं होतं की मी पहिलं काम करीन तर ते फक्त झी मराठीवर करीन, हे माझं तेव्हाही ठरलं होतं. आणि तशा पद्धतीने झीने मला तेव्हाही सपोर्ट केला. आणि पुन्हा एकदा मला असं खूप वर्षांनी आपण जेव्हा सगळं कॉलेज वगैरे संपून घरी येतो ना, तशी फिलिंग येते की मी पुन्हा घरी आलो आहे. आय होप की ज्या पद्धतीने ऑडियन्स रिस्पॉन्स करत आहे आमच्या प्रोमोजला किंवा त्या सगळ्या सुरुवातीच्या प्रोमोजला, तर आय होप याच पद्धतीने असंच आनंदी वातावरणात आम्ही शूट करत राहू आणि ऑडियन्स एन्जॉय करतो. झी मराठीवर माझं हे पहिलंच काम आहे आणि मला असं वाटतं की हे खूप स्पेशल आहे. आमच्या नाटकाला 3 वर्षापूर्वी जेव्हा झी नाट्यगौरव मिळाला होता तेव्हा पण मी हेच म्हटलं होतं की स्टेजवर जाताना ते जे म्युझिक लागतं, वा. हे लहानपणापासूनचं स्वप्न असतं जे आपण घरात बसून टी व्हीवर बघितलेलं असतं की हे म्युझिक वाजावं आणि मला स्टेजवर जाता यावं.
सो सेम आज मला वाटतंय की ज्या सिरियल्स लहानपणापासून माझ्या, जसं आता ताई म्हणाली, मी ताईला लहानपणापासून वादळवाटमध्ये बघत होतो. मी आदितीला लहानपणापासून टीव्हीवर बघत होतो. तर तसंच आदितीच्या लहानपणापासून. येस येस. तर आज मला त्या चॅनलवर काम करायची संधी मिळाली आहे. सो थँक्स टू झी मराठी. खूप खूप आभार. जसं राजू सर नेहमी म्हणतात की या सिरियलमध्ये स्वामी हे सगळ्यात मेन आहेत आणि मग आम्ही सगळेजण आहोत. आणि असे अनेक स्वामी भक्त आता समोर बसलेत. तर झी मराठीतर्फे 28 तारखेला आपण एक खूप मोठा वर्ल्ड रेकॉर्ड करतोय, जो स्वामी पंथातल्या लोकांसाठी असणार आहे, स्वामी भक्तांसाठी असणार आहे. तर तुम्ही सगळ्यांनी 28 तारखेला हजर राहायचं आहे. तुम्हाला प्रेमाचं हे आमंत्रण आहे. कुठे ते पुष्कर पमाचं वा राजू सर. तर पमाचं हे आमंत्रण आहे. 28 तारीख तुमच्या वहीमध्ये श्री स्वामी समर्थ असं लिहून ठेवा. कुठे काय कधी आम्ही तुम्हाला सांगू. 28 मार्चला श्री स्वामी समर्थ.